आज आपण बनवणार आहेत अख्खा मसूर. त्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेला मसूर लागणार आहे, लसूण ठेचून घ्यायचा आहे, 7-8 कांदे चॉप केलेले आहेत, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सोडा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत. नंतर आपण तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये, ते कढईमध्ये तेल तापवून द्यायचं आहे चांगलं. तेल तापल्यानंतर आपण कांदा टाकणार आहे. फोडणीसाठी आपण जिरे घालणार आहोत. जिरे तडतडल्यानंतर कांदा घालणार आहे फोडणीसाठी. कांदा चांगला लाल परतून घ्यायचा आहे. आपण टाकणार आहेत लसूण. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे मध्ये कलर येईपर्यंत. कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे, त्यामध्ये आपण थोडासा सोडा घालणार आहे. त्यामुळं कांद्याची ग्रेव्ही बनते आणि मसूर चवीला चांगला होतो. यामध्ये आपण फक्त कांदा टाकलेला आहे. सोडा टाकल्यानंतर कांद्याचा कलर चेंज होतो, येलो होतं आणि ग्रेव्ही बनायला सुरुवात होते कांद्याची. नंतर पूर्ण ग्रेव्ही बनते. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा ग्रेव्ही करण्याची, कांदा आणि टोमॅटो ग्रेव्ही करण्याची गरज नाही आहे. कांद्याची पूर्ण ग्रेव्ही होऊन जाते. यामध्ये आपण घालणार आहे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. मिरची पावडर टाकणार आहे आपण, दुसरा कुठलाही मसाला यूज नाही करणार आहे. ग्रेव्हीला छान असा कलर आलाय, एकदम थिक ग्रेव्ही बनलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलाय. ते टाकणार आहोत मसूर. तुम्ही शिजवून पण घेऊ शकता किंवा भिजवलेला पण टाकू शकता. अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि 15 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिट मसूर परतून घ्यायचा आहे ग्रेव्ही सोबत. त्यानंतर आपण गरम पाणी ॲड करणार आहे. थंड पाणी नाही टाकायचं आहे, गरम पाणी टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर आला. यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे आणि 15 मिनिटं मंद आचेवर मसूर शिजवून घेणार आहोत. त्यामुळे एकजीव शिजते आणि चवीला खूप छान लागते. ढाबा स्टाईल मसुरा आपली तयार झालेली आहे. थिकनेस बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहे. टेस्ट बघूया आपण कशी लागते. परफेक्ट बनलेला आहे ढाबा स्टाईल मसुरा. तुम्ही पण घरी नक्की बनवू शकता. प्लीज फॉलो करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच.